सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे 8 वाजलेत आणि बाहेर ना एवढंसं आभाळ आलं ना सकाळपासून की असं वाटतं काहीच करू नये, फक्त झोपून राहावं. एवढंसं आभाळ आलं आहे बाहेर आणि त्या गोळ्यांनी मला इतकी झोप येते ना. आणि माझा चेहराही सुजला आहे. आज मला सुधरतच नाही आहे सकाळपासून काही. मी टिफिन वगैरेही नाही बनवला यांना, हे तसेच गेलेत. आणि आता नवन्याला काय बनवू हा प्रश्न आहे. तर मी ब्लिंकिटवरून ब्रेड सांगत होते, हो ब्लिंकिटवरून मी ब्रेड ऑर्डर केला आहे. तर आत्ता मी नवन्याला ब्रेड आणि पीनट बटर देणार आहे. माझाही नाश्ता त्यातच होईल. मग पाहूयात दुपारी काय बनवायचं आहे ते. आणि खरंच वातावरण असं झालं आहे ना, तर खूप पाऊस पडला तर जरा बरं तरी वाटेल, पण हे असं वातावरण अजिबात नको. असं झालं हे वातावरण. आणि असं वातावरण झालं ना की असं वाटतं मस्त मस्त गरम गरम चहा आणि नाश्ता मिळावा, छान छान गरम गरम. आई तासा आणून द्यावं कोणीतरी ताटात टाकून. पण ते तर पॉसिबल नाही आहे. मलाच काहीतरी बनवून खावं लागेल. तर सकाळनंतर डायरेक्ट मी सुरुवात करते ब्लॉगला 6 वाजता, 6:15 वाजले संध्याकाळचे तेव्हा. कारण दुपारी मी काही केलं नाही. नंतर दिवसभर असं निवांत माझं काम चालू होतं. आणि आत्ताच नवन्याने होमवर्क कंप्लीट केलं आहे आणि ते आता आवरणार आहे आणि खाली खेळायला जाणार आहे. पण आवरून खाली खेळायला जायच्या आधी आमचा एक रूल असतो, होमवर्क केल्यावर सगळं आवरून ठेवायचं, घरातला पसारा आवरायचा, तिथल्या उशा नीट लावून ठेवायच्या आणि त्यानंतर ती खाली खेळायला जाते. आणि ती खाली खेळायला गेल्यावर मनू तर माझ्याजवळच असते. कसं खेळते म्हणून माझ्याजवळ असते आणि मी स्वयंपाक बनवते रात्रीचा. आणि हो, मी आज रात्रीच्या जेवणात आहे ना थालीपीठ बनवणार आहे. माझ्याकडं भाजणी नाही म्हणता येणार, हुरड्याचं पीठ आहे. तर त्याचं थालीपीठ बनवतात आमच्याकडे. तर ते आहे, ते जर चांगलं असेल तर त्याचं मी बनवणार आहे. नाहीतर आपले सगळे पीठ मिक्स करून त्याचं हे बनवता येईल. तर हे असे मी थालीपीठ बनवलेत आणि ह्यावेळेस ना अगदी छोटे छोटे बनवले. तर आजचं जेवण हे दही मस्तपैकी आणि थालीपीठ. यांना फरसाण पण घेतलं आहे थोडंसं. तर असं मस्त थालीपीठ झालेत. आणि ह्यावेळेस ना तर मी ना टेस्ट करतानाच मी थोडं टेस्ट करून पाहत असते त्याच्यात मीठ वगैरे काही कमी आहे का. तर आज माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी ती घातली नाही. तर कोथिंबीर घातली ना खूप छान दिसतात. आणि थोडासा त्याच्यात ना मी कांदा लसूण मसाला घातला आहे, त्यामुळे त्याचा कलर थोडासा असा लालसर दिसतोय. पण टेस्टला एक नंबर झालेत. अगदी साधेत. हिरवी मिरची आणि लसूण मी मिक्सरमधून काढून घेतलं, त्यात थोडेसे जिरेही घातले होते, मिक्सरमधून वाटून घेतलं, ते घातलं. मीठ, थोडासा ओवा, थोडंसं कांदा लसूण मसाला आणि कांदा घातला आहे चिरून. आणि कोथिंबीर घालायची असते खूप सारी. आणि छान असं पीठ बनवून घेतलं आणि त्याचं थालीपीठ बनवलं. आणि हो, मी ना अजून एक गोष्ट केली आज घरात, मी आणि नवन्याने मिळून. तर मी सांगते काय केलंय. हे जे कपाट होतं ना आधी, हे इथे होतं. पुढे गेलं रे, इथे होतं. तर ते आम्ही इकडे घेतलं. आणि हे जे वरचं छोटं कपाट दिसतंय ना, ते इथे होतं, ते मी इकडे केलं. आत्ता हे आले त्यांनी बॅग वगैरे ठेवली म्हणून थोडा पसारा दिसतो ना, ते खूप छान दिसतंय सगळं. तर ना हा कॉर्नर काहीसा आहे ना आता असा दिसतोय. आणि हे थोडा दिवसच राहणार आहे. मी काय करणार आहे, हा जो देवारा आहे ना, लाईट कमी, हा देवारा काढून याच्यावर ठेवणार आहे. आणि मला टी व्ही इथे करायचा आहे म्हणून हा सगळा माझा खटाटोप चालू आहे. आणि इकडे जर पाहिलं ना तर हे असं काहीसं दिसतं. इकडे मी खेळणे ठेवलेत, म्हणजे ती खिडकी मेन म्हणजे ओपन राहते. आणि काय झालं ना, मी आज दुपारी पाहिलं ना, आमच्याकडं काही बर्ड्स येत असतात. ते आहेत ना त्या कोपऱ्यात ना तिथे घरटं बनवत असतात बाहेरच्या साईडने. पण हा सोफा तिकडे होता तर ना ते तिथे सतत मग वावरत राहतो तिथे. त्यामुळे ना ते तिथे काही बनवतच नव्हते, घाबरून जात होते.
मग म्हटलं सोफा थोडासा इकडे करते, म्हणजे त्यांना भीती नाही वाटणार आणि त्यांना जर घरटं बनवायचं असेल तर ते तिथे घरटं बनवतील. म्हणून मग हे सगळं चेंजेस केले. नाहीतर आधी माझं सोफा मला तिथेच ठेवायचा होता आणि हे कपाट इथेच ठेवायचं होतं. पण मग त्या बर्ड्ससाठी मी ते थोडंसं चेंज केले. खूप छान वाटतं आणि आता हॉल मी एकदा दाखवते. ते या सगळ्या वायरी वगैरे पण मला काढायच्यात, तेही मी लवकरच करून घेईल. आणि असं काहीसं दिसते. आणि मला ना असे छोटे छोटे चेंजेस करायला, म्हणजे फर्निचर इकडे इकडे हलवायला प्रचंड आवडत असतं. मी नेहमी काही ना काहीतरी असे उद्योग करत असते. आता आम्ही ना जेवून घेतो, कारण मी ताटं वाढून ठेवलीत आणि भूक लागली यांना मेन म्हणजे. त्यामुळे आजचा जो व्लॉग येतो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.